जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित असणारे प्रसिद्ध गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी उल्हासनगरातील महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी संचालित तक्षशिला विद्यालयाला 6 फुटाची सोन्याची प्रतिमा गिफ्ट केली आहे। महाराष्ट्रातील ही अशी एकमेव प्रतिमा असून त्याची किंमत 70 लाख रुपये आहे। 4 जानेवारी रोजी रोहित पिसाळ हे त्यांचे पॅन्थर सहकारी दीपक धनावडे व सुबोध गौंडाने यांच्या आग्रहास्तव तक्षशिला विद्यालयात स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी आले होते। तेव्हा विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित काही भावनिक करून सोडणारे प्रसंग सादर केल्यावर उपस्थितांचे डोळे पाणावून गेले होते। रोहित पिसाळ यांचे अश्रूही अनावर झाले होते। त्यावेळी त्यांनी विद्यालयाला डॉक्टर बाबासाहेबांची सोन्याने मडवलेली प्रतिमा गिफ्ट करणार असे जाहीर आश्वासन दिले होते। रोहित पिसाळ यांनी आश्वासनाची पूर्तता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी केली। संस्थेचे अध्यक्ष भंते डॉक्टर एन आनंद महाथेरो रोहित पिसाळ यांनी सकाळी या सोन्याच्या प्रतिमेची सुभाष टेकडी कुर्ला कॅम्प परिसरातून रॅली काढून सर्वात शेवटी तक्षशिला महाविद्यालयाच्या कार्यालयात याचे प्रतिस्थापना केली। यावेळी महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे कोषाध्यक्ष वी.टी. वानखेडे, संचालक सुबोध गौंडाने, रिपाई अंबरनाथचे अध्यक्ष दीपक धनावडे, कार्यालयीन अधीक्षक सवाखडे, उपाध्यक्ष डी.बी. इंगळे, अश्विनी धांडे, अर्चना अहिवले, आर.सी. रायबोले, मनोज डोंगरदिवे, मुख्याध्यापक अस्मिता भालेराव, भारती देवरे, माधुरी जाधव, पर्यवेक्षक आदिनाथ खाडे आणि शाळेतील हजारो विद्यार्थी उपस्थित होते। बुद्धाय जय भीम सगळ्यांना। आज आपल्या बाबासाहेबांची जयंती म्हणून आपण सगळे आज हा उत्साह साजरा करत आहे। मी इथे तक्षशिला शाळेला आणि भंतेजींना एक हे दिलं होतं, वचन दिलं होतं की मी इथे एक 6 फुटाचं छायाचित्र मी भेट देईन। आणि आजचा तो खूप महान दिवस आहे, ज्या दिवशी आपल्या बाबासाहेबांचा जन्मदिन आहे। ह्याचबरोबर मला ह्याचा आनंद तर आहेच, पण एक दुःख आहे ते मी तुमच्या सगळ्यांसमोर शेअर करायची मला गरज वाटते। मी रोहित पिसाळ, माझा कुठल्याही संघटनेशी, कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी माझा काही एक संबंध नाही। मी अनाऊन्स केलं होतं की ही 14 एप्रिल मी साताऱ्याला बाबासाहेबांच्या घरी मी साजरी करणार आहे। माझा खूप चांगला विरोध झाला आमच्या नेत्यांकडून। मला माझ्या म्हणजे बाहेरच्या लोकांच्या मला अजिबात गरज नाही आहे, आपल्या इथेच खूप चांगला विरोध झालेला आहे माझा। मला कुठल्याही परमिशन्स तिथे मिळाल्या नाहीत। मला मिनिस्ट्रीकडून त्रास झालेला आहे, मानसिक त्रास झालेला आहे। तर आता असं वाटायला लागलं आहे की आपण सोशल वर्क सोडून फक्त बिझनेसच करावा, कारण खूप जणांच्या मला अशा म्हणजे कमेंट्स आल्या। मी तो 1000 रुपयाचा म्हटलं, ज्याला जमेल त्यांनी दान द्यावं, म्हणजे लोकांचा हातभार लागेल। कारण एकाने मला टाकलं की तुमच्याकडे पैसा म्हणून तुम्ही दाखवताय। आता हे केलं तरी त्यांना त्रास आहे। शेवटी मी 14 एप्रिलला जिथे जिथे डीजे लागले असतील, लाइटिंग असेल, पण बाबासाहेबांचं घर मात्र तिथे उद्ध्वस्त व्हायला आलेलं आहे। हे आंबेडकरी जनतेने समजून घ्यावं की आपली 14 एप्रिल आली की आपण खूप खुश असतो, दारू पितो। आपण 6 डिसेंबरला दुःख होतं, मग दारू पितो। ह्याच्या पलीकडे आपण काय करतो? आपण जयंती स्वतःच्या चोचले पूर्ण करण्यासाठी साजरी केलेला सण आता मला वाटायला लागलेला आहे। ह्याच्यानंतर पण मला क्रिटिसिझम होईल, आता त्याचा काही जास्त मला त्रास होत नाही, कारण 14 एप्रिलला मला त्या साताऱ्यामध्ये ते साजरी करायची होती। आज इतक्या त्या घराची किंमत आपल्याला 15 कोटी द्यायची होती आणि आपल्या अनुयायांनी 28,000 तिथे जमा केले माझ्याकडे। मला म्हणजे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आपण पुढच्या जयंती पण डीजे आणि लाइटिंगसाठीच खर्च करू असं मलाही वाटतं आणि हेच केलं पाहिजे। तरीही मला जेवढं जमेल
मी तेवढं नक्कीच करेन. जय भीम, नमो बुद्धाय. तर पिसाळ हे एक कट्टर आंबेडकरवादी आहेत आणि मी त्यांना रोहित पिसाळ म्हणण्याच्या ऐवजी रोहित आंबेडकर असं म्हणायला मला साजेसं वाटेल. त्यांनी दिलेला शब्द 2 महिन्यांपूर्वी शाळेचं गॅदरिंग होतं आपलं आणि आपल्या मुलांनी खूप छान आख्यायिका बाबासाहेबांच्या जीवनपटावरती सादर केली. ते अत्यंत भावनिक झाले, आम्ही सगळे भावनिक झालो आणि त्यानंतर त्यांनी तिथं एक भावनिकतेतून आणि आंबेडकरी चळवळीशी असलेली त्यांची नाळ ती पूर्ण करण्याच्या हिशोबाने त्यांनी घोषणा केली की बस संस्थेला माझ्याकडं असलेली ही सर्वात मोठी प्रतिकृती त्यावेळेस त्यांनी चैत्यभूमी इथं लाईव्ह ती तयार करून घेतलेली होती आणि ती चित्रकृती जी आहे गोल्डमधली ती मी सिद्धार्थ कॉलेजला देणार होतो. पण नंतर मला त्यांनाही वेळ नाही भेटला आणि काही कारणं असतील, मग त्यानुसार त्यांनी काय सांगितलं की मी इथं देणं मला संपर्क वाटतं, तर मी ते इकडं आता आपल्या संस्थेला ही दिलेली आहे. तर ह्या बाबतीत पण अनेकांनी त्यावेळेस भोवया उचलल्या. अनेकांनी आता आपल्या समाजाला ती घाणेरडी सवय आहे की प्रत्येक ठिकाणी काही ना काही कुरघोड्या करायच्या, काही ना काही काड्या करायच्या, ही आपली खूप चांगली आणि खेचाखेची करायची. त्याचा त्रास त्यांना अनेक वेळा झाला. त्यांनी आत्ताही मागच्या एक 15-20 दिवसापूर्वी बोरिवली इथं मला वाटतं बिहारचं आपलं काम चालू होतं तर दहिसरला, तर तिथं सुद्धा एका बिल्डरनी ते जागा काबीज करून विहार आपलं गटारावर बांधलं होतं. रोहित सरांनी मला सांगितलं सोबत असं असं आहे आणि मला ते बिल्डर धमक्या देत आहेत. नंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना बोलवलं की बाबा तुम्ही असं नका करू, तसं नका करू. खूप काही झालं, आपल्या नेते मंडळींनी सुद्धा हात वर केले, पण पिसाळ सरांनी त्या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा केला. तिथं आपल्या महिलांना त्रास झाला, तर मग महिलांनी सुद्धा तिथं आपल्या त्या बिल्डरला चांगल्या प्रकारे सबक दिला. ते कार्यालय त्याचं व्यवस्थितपणे तयार केलं, पण ॲट्रॉसिटी शेवटी ती दाखल केली. तर अशा प्रकारे एक योद्धा, आंबेडकरी योद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांनी जे कमिटमेंट केली ती कमिटमेंट इथं पूर्ण केलीच, पण साताऱ्याचं घर बाबासाहेबांचं जे अत्यंत जीर्ण आणि उद्ध्वस्त अशा अवस्थेत आहे त्याच्याकडे आजपर्यंत कोणाचंही लक्ष गेलं नाही, कुठल्याही आंबेडकरी चळवळीतील नेत्याचं लक्ष गेलं नाही. त्यांनी लक्ष घातल्यानंतर तिथं अनेकांना जरा पोटशूळ उठला. आता स्वाभाविक गोष्ट आहे, पण सरांनी काय न खचता त्याच्यामध्ये त्यांनी जे काही जाहीर केलं आणि ते माझी अशी त्यांना इथं विनंती आहे. ते आता पण बोलताना बोलले की आता आपण DJ साजरा करायला पाहिजे, आपण तेवढ्यापुरतंच उरलेलो आहोत. सर असं नाही, आमच्यासारखे तुम्ही रोहित आंबेडकर आहात तर आम्ही सुबोध आंबेडकर आहोत, सवाखंडे आंबेडकर आहे, विटी वानखेडे हे विटी आंबेडकर आहे, इंगळे साहेब हे DB आंबेडकर आहेत. त्यामुळे प्रत्येक आंबेडकर हा तुमच्याबरोबर राहणार आहे आणि तुम्ही खचून जाऊ नका, कारण आज आमच्यासाठी तुम्ही आशेचे किरण आहात. आणि हे सगळं करताना तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केला. संस्थेतर्फे मी तुमचे खूप आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद. वेलकम टू नून टू मून. हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है. फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे. इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.